एका नवऱ्याच्या दोन बायका. पुण्यामधील कोरेगाव पार्कमध्ये विजय देशमुखचा आलिशान बंगला होता. विजय हा मोठा उद्योगपती होता. पैसे, गाड्या, बंगल्यांची कमतरता नव्हती. त्याची पत्नी दीपा सुंदर, हुशार आणि मॉडर्न. लग्नाला 7 वर्ष झालेली, पण त्यांना मूल नव्हते. या एका गोष्टीने त्यांच्या आयुष्यात हळूहळू दुरावा निर्माण झाला. एक दिवस विजयने दीपाला सांगितले, मी दुसरं लग्न करतोय. हे ऐकून दीपाच्या पायाखालची जमीनच सरकली. माझी परवानगी न घेता ती रागाने म्हणाली, घराला वारसा हवा आहे दीपा. काही दिवसांनी विजयने हेमाशी लग्न केलं. हेमा सुंदर, श्रीमंत घरातील आणि आत्मविश्वासू मुलगी होती. हेमा त्या बंगल्यात राहायला आली, पण आश्चर्य म्हणजे दीपा आणि तिच्याशी भांडली नाही. उलट तिने तिचं हसून स्वागत केलं. हे पाहून विजयला धक्काच बसला. एका रात्री विजयने पाहिलं की दीपा आणि हेमा दोघीही बाल्कनीत उभ्या राहून हसत गप्पा मारत होत्या. त्याला काहीतरी विचित्र वाटू लागलं. दुसऱ्या दिवशी रात्री त्याला खाली स्वयंपाकघरातून आवाज आला. तो हळूच खाली आला. तेथे दीपा आणि हेमा बोलत होत्या. हेमा म्हणत होती, त्याला आता सत्य सांगण्याची वेळ आली आहे. विजयच्या पायाखालची जमीनच सरकली. कोणतं सत्य? तो घाबरला. सकाळी नाश्त्याच्या वेळी दीपाने त्याच्यासमोर एक फाईल ठेवली. हे काय आहे? विजयने विचारलं. दीपा शांतपणे म्हणाली, घटस्फोटाचे कागद. काय? विजय ओरडला. तेवढ्यात हेमा उठली. आणि मी तुमची पत्नी नाही. विजयला धक्काच बसला. काय बोलतेस तू? हेमा हसली. मी दीपाची मैत्रीण आहे, व्यवसायाने वकील. विजय काही बोलू शकतच नव्हता. दीपा म्हणाली, मला तुझ्यावर शंका होती की तू फक्त मूल नसल्यामुळे दुसरं लग्न करणार आहेस, म्हणून मी हेमाला मदतीसाठी बोलवलं. म्हणजे हे लग्न खोटं होतं, हेमा बोलली. दीपाने दुसरी फाईल त्याच्यासमोर ठेवली. त्यात डॉक्टरांचा रिपोर्ट आहे. समस्यात माझ्यात नाही, तुझ्यात आहे. विजय, तू कधीच बाबा होऊ शकत नाहीस. विजयच्या हातून फाईल खाली पडली. तो खुर्चीत बसला. 7 वर्षे तो दीपाला दोष देत होता. तिच्यावर दुसऱ्या लग्नाचा दबाव टाकत होता. आणि चूक त्याचीच होती. दीपाच्या डोळ्यात अश्रू होते. मला तुझ्याकडून मुलाची अपेक्षा नव्हती विजय, फक्त विश्वासाची अपेक्षा होती. हेमा म्हणाली, एखाद्या स्त्रीला मूल होत नाही म्हणून दोष देण्यापूर्वी सत्य जाणून घ्यायला हवं. विजयला स्वतःची चूक समजली. तो दीपाच्या पायाशी बसला. मला माफ कर. पण दीपा शांतपणे म्हणाली, पण विसरता येत नाही. ती उठली आणि हेमासोबत त्या बंगल्यातून बाहेर पडली. विजय एकटाच उरला. त्याच्या कोट्यवधीच्या बंगल्यात, पैशाच्या ढिगाऱ्यात, पण आयुष्यातील सर्वात मौल्यवान नातं कायमचं गमावून.